हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही कसे आहात मंडळी? मी तर खूपच जास्त मजेत आहे. कारण सांगू कारण की परवा दिवशी येत आहेत आपले गणपती बाप्पा. माझे तर सगळ्यात जास्त फेवरेट आहेत. कारण की आपल्या सुखादुखाला आणि कुठलंही शुभ कार्य जर चालू होत असेल तर गणपती बाप्पाचं पण नाव घेतो. मग आता साक्षात म्हणजे गणपती बाप्पा येले तर ह्याच्यापेक्षा शुभ काम काय असणार आहे तुम्हीच मला सांगा. तर त्याच्या निमित्तानं आम्ही करणार आहोत डेकोरेशन. आता तुम्ही म्हणत असाल आम्ही का म्हणायला ही एकटी आहे? आम्ही म्हणजे आपल्या ब्लॉग मध्ये आहे मनीषा. हॅलो. तर आता मनीषाला सगळ्यांनी हाय 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 करा. तर आता आम्ही विचार केला की डेकोरेशन तर एकट्यानं होत नाही, दोघं जण लागतात आणि मनीषा आहे आमची फॅमिली मेंबर. तर आम्ही विचार केलाय की आपल्या घरात गणपती यायला लागलाय तर मिळून डेकोरेशन केलं पाहिजे. तर मग मी मनीषाला म्हणलं मनीषा ये आणि आपण आता डेकोरेशन करूया म्हणून. तर गाईज त्याच्यासाठी अजून एक तुम्हाला बोलायचं होतं की थँक्यू सो मच गाईज, तुम्ही मला एवढं जास्त प्रेम दिलात आणि माझ्या व्हिडिओला एवढं जास्त फिरले आणि तुम्ही मला सबस्क्राईब केला त्याच्याबद्दल खूप 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 तुमचे धन्यवाद. आणि मला खूप खुशी होत आहे. आणि जेव्हा 10K होईल तेव्हा एक सेलिब्रेशनचा व्हिडिओ आम्ही नक्की बनवू. तो प्रेमसाठी मनीषाला पण तेवढंच प्रेम करा, तुमचं प्रेम कमी पडायला लागलंय. जावा लवकर आणि मनीषाला पण तेवढंच प्रेम द्या. आणि आता आपण बघूया काय काय. आता आम्ही हे स्टँड आणलेलं आहे. आता हे आम्ही स्टँड आणलेलं आहे तर आता तुम्हाला दाखवू शकतो. हे बघा खूप मोठं आहे. हा हे बघा हे आम्ही स्टँड आणलेलं आहे. तर आता आम्ही ह्याला लावायचा प्रयत्न करायला. आता ह्याला जरा चिकटपट्टी लावायची. हे तुम्हाला मी दाखवू शकणार गेले कारण की हे लावायला की ते निघायला लागले. तर आता आम्ही बघतो आणि त्याला लावतो आणि मग मी तुम्हाला बोलते. चला तर मग डेकोरेशन आम्ही कसं कसं करणार हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, डेकोरेशनसाठी 2 पार्ट येणार आहेत. एक म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2. म्हणजे आज फक्त बॅकग्राऊंडचं करून घेणार आहोत आणि मग उद्या टेबलचं येणार आहे. चला तर मग चालू करूया. तर काहीच तुम्हाला आता दाखवते मनीषाची. बघा मनीषा किती मेहनत करायली आहे. हे बघा तेवढे सगळं लावायला लागले. खूप सुंदर दिसायले यार मनीषा व्हिडिओमध्ये. तर खूप बघा किती सुंदर मनीषा किती मेहनत करायला. हो का मी तिला थोडेसे फुलं अलग करून द्यायला लागले गाईज. आणि हे मेशोवरून मी प्रोडक्ट म्हणजे आता ऑनलाईन मागवो का ऑफलाईन घ्यावं काहीच कळला गेलं, एवढे फुलं गळायला लागलेत. पण बघा आणि हे बघा हे आता आम्ही करायला लागलो गाईज. पहिल्यांदा तर आम्ही कन्फ्यूज झालो तर आम्ही कॅन्सल करायला आलो होतो की नेट उद्या विकत घ्यावं आणि मगच करावं. मग मनीषानं म्हणली की का मनीषालाच आयडिया आली की आपण असं काहीतरी त्याला ॲड करावं आणि मग आपण तसं करावं. तर मग ते खरंच ते मॅच झालं. आणि भैया आहे ना तर त्याने एवढं जोरात तारक मेहता लावून बघायला लागले ना म्हणून आम्ही जास्त काही शूटच करणार गेलोत माहिती आहे का. त्याच्यामुळं बघायला होतं आम्ही. तर हे जर छान वाटलं ना तर आता तुम्हाला काय व्हिडिओ दाखव म्हणून मग आम्ही वापस शूट करायला चालू केलं. तर बघू शकतो तुम्ही किती सुंदर दिसायला लागले. हे बघा खूप सुंदर वाटायला लागले. बघा आता हे फुलं अलग अलग करून देते मी आणि बघू आता काय काय होतं. हे जे फुलं राहिलेले होते आम्ही त्याचा जुगाड केलेला आहे आणि त्याला आम्ही वापस वर हे स्टिक दिसत होतं म्हणून लावत आहोत. मग मी ह्याला स्टिकला लावत असताना मनीषानं म्हणली की आपण ह्याला एक फ्लावर अटॅच करूया. तर बघा मनीषा त्याला फ्लावर अटॅच करायला लागलाय. तर तुम्ही सांगा कसं दिसायला लागलंय. हे बघा असं दिसायला लागले ते लांबून मस्त वाटायला लागलंय. गाईज आता प्लॅनमध्ये चेंज होत असताना आम्हाला असं वाटलेलं आहे की मनीषा थोडंसं लावून दाखव. हां तर मनीषानं म्हणली की मोराचं पीस लावलं. तर हे सुद्धा मनीषाच क्रिएटिव्ह असल्यामुळे मनीषाचीच आयडिया आहे की मोर पीस लावा. मोर पीसच खूप भारी दिसायला एवढं एक नंबर. गाईज हे बघा म्हणजे अर्धवट असे मोर पीसच लावल्यावर किती सुंदर दिसायला लागले बघू शकतो. तर एक लाईक तो बनत आहे मनीषाच्या आयडियासाठी. आणि हे बघा किती सुंदर वाटायला लागले. बघा मी इकडून फुलं लावत जायला लागले मोरपीस लावत. बघा हे किती छान वाटायला लागले. मला तर खूप छान वाटायला एकदम मस्त. तर गाईज मनीषाचा थोडासा आवाज बसलाय. तिनं आता खोकल्याचं औषध घेणार आहे पण नीट होईल. तर आता मी हे लावत आहे म्हणून तिनं तुम्हाला असं वाटत असेल की मनीषा काबर जास्त बोलला गेलाय. तर तिला ना तिच्या पण ब्लॉग मध्ये येते तिला थोडंसं ना अवघड जायला लागले बोलायला कारण की तिचा खूप घसा दुखायला लागलाय. तर बघा तरी सुद्धा घसा सुद्धा बसलेला असला तरी हे बघा किती सुंदर दिसायला लागले तुम्हीच बघू शकतो. आणि तुम्ही मनीषाच्या आयडियाला एकदम 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 असं ग्रेट करा. कारण की बघा हे मोर पिसानं ना असं हे साधं म्हणजे लई सिंपल वाटत होतं. हे मोर पीसनं ना एकदम त्या लुकला असं चांदच आणले आणि एवढं छान वाटायला लागले ना. मला तर हे असंच कोड सुंदर वाटायला. व्हिडिओ मध्ये पण मस्त दिसत असेल ना एकदम किती सुंदर दिसायला लागलं एकदम. तुम्हाला माहित नाही काही ज्याला काय काय जुगाड लागले. मला हे विसरली होती की आईची ओढणी आहे म्हणून. तर आम्ही आईच्या ओढणीचं DIY केलं. म्हणजे ह्यावेळेस खरंच DIY झाले. DIY म्हणजे काय, ज्या वस्तू आपण यूज करत नाही त्याला आपण यूज मध्ये आणतो. तर ही वस्तू जी आहे जी काय मी डेकोरेशनला आणि ना एक व्हाईट कलरचा छान कपडा होता पण त्याच्या ओझ्यानं ते असं खाली वागत होतं. पण हे ना हलकं फुलकं असल्यामुळं ना
ते एकदम प्रॉपर व्यवस्थित बसलं. आणि मग मनीषाने म्हणली आपण लावतो एकदा ट्राय तर करू. मग ट्राय म्हणून आम्ही व्हिडिओ केलाय. आम्हाला वाटलं की एकदा बघावं लावायला, मग आम्ही लावलो. आम्हाला चांगलं वाटलं. मग आता आम्ही असंच राहू देणार, कारण की आता ते खूप छान वाटायला लागले. आता त्याला काढायचंच नाही. तर ह्या वेळेसचं डेकोरेशन असंच काहीतरी असणार. आता खालून थोडंसं आहे, पण ते नेक्स्ट पार्टमध्ये बघायलाही राहावा. आणि उद्या मी मनीषाचं जरा कसं चांगला होईल, आणि उद्या मनीषा नक्की तुम्हाला बोलल. आणि उद्या आपण म्हणजे ह्याला फक्त आता वरून एक डेकोरेशन येईल, पण खालून एखादी छान सरप्राईज आहे. ते सुद्धा मनीषानंच आयडिया बघितलेली आहे. तर ते तुम्हाला बघून तर एवढं छान वाटणार आहे आणि एकदम असं सुंदर वाटणार आहे. तर बघू आपण काय काय होते आणि काय काय नाही ते. चला तोपर्यंत आपण करायला चालू करू. आता लाइटिंगची बारी आलेली आहे आणि ह्यावेळेस मी अशा प्रकारची लाइटिंग आणलेली आहे, जे की मनीषा ज्याचं गाठ उघडत आहे. माझं आम्ही हे बघा थोडं डेकोरेशन केलं, ह्याचा मेसीपणा बघू शकतो. तरी ह्याचं काहीच काम लागलं नाही, तरी सुद्धा एवढं मेसी झालेलं आहे. तर आता बघू शकतो. आता आपण जाणार आहोत लाइटिंगकडे. आणि ना ह्याला अडकवायची पण गरज पडणार गेली. मनीषा एवढ्या छान प्रकारे त्याला लावत आहे. तर आता आम्ही लाइटिंग लावायलोत, बघू शकतो. मी ह्यावेळेस जरा छान प्रकारची आणलेली आहे बघा, तुम्ही बघू शकता लाइटिंग. हो. तर गाईज आता तुम्हाला मी लाइटिंग लावल्यावरच दाखवते कसं दिसत आहे. तर गाईज बघू शकतो की एवढं सुंदर जस्टिफायच होत नाहीये. बघा हे किती सुंदर दिसायला लागले. आणि ना मनीषा हे असं वाटायला की त्याच्यामध्ये प्रकाश पडलाय बघ. एवढं सुंदर वाटायला लागलंय बघा मनीषा. खूप मला तर खूप गाईज. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा. हे पार्ट फर्स्ट असणार आहे. आणि मिकू सुद्धा आलेला आहे आपल्याला भेटायला. हे बघा कसं यायला लागले. बघा मिकू नाव घेतलंय तर हे बघा. आणि खाली सुद्धा बसलेला आहे. अंधार आहे त्याच्यात हे काळं दिसत नाहीये. आणि बघा तर गाईज खूप सुंदर दिसायला लागलंय. हे लाइटिंग लावल्यावर तर त्याला 4 चांद आल्यावनीच झाले बघा गाईज. खूप मस्त वाटायला लागलंय. तर गाईज आता ही दुसरी वाली लाइटिंग आलेली आहे. आणि ना तुम्हाला अशी दिसणार नाही दुसरी वाली लाइटिंग कशी आहे. एक मिनिट थांबा, मी तुम्हाला लाईट लावते मग तुम्हाला समजेल. तर गाईज आता तुम्हाला समजेल की 2-2 आम्ही कशी लावलेले आहेत. हे बघा हे असे 2-2 लावलेले आहेत. आणि उजेडात पण तेवढंच सुंदर दिसायला लागले, कारण की त्याची सुंदरता ना खूप जास्त वाढलेली आहे लाइटिंगनं. आणि खरंच असं म्हणतात ना की ना म्हणजे लाइटिंग शिवाय डेकोरेशन नाही. आणि ते खरंच आहे बरं का. लाइटिंग शिवाय डेकोरेशन नाहीच. आणि ते एवढं सुंदर आणि परफेक्ट दिसायला लागले ना की बस. गाईज आता आई आल्यानंतर आईनं म्हणली की हे थोडंसं झुकल्यासारखं वाटेल, तर त्याला आम्ही मागे एक सपोर्ट दिलेला आहे. आणि बघा फायनली हे असं दिसत आहे. कसं दिसायले सांगा. जरा खाली मेसी झाले हे पूर्ण. जेव्हा हे पूर्ण खाली आपण हे करू ना टेबल म्हणजे पूर्ण अंतर, तेव्हा हे पूर्ण लुक तुम्हाला समजणार आहे. गाईज आता आम्हाला खाल्ली तयारी करण्यासाठी आम्ही आणलेले आहेत हे विटा. तर आई हे बघा आई आणि मनीषा करत आहे. आणि आम्ही ही विटा कुठून आले ते आम्हाला विचारू नका, आम्ही सांगणार पण नाही. हे विटा कुठून आले ते विचारू नका, आम्ही सांगणार पण नाही गाईज. तर आता मी तुम्हाला हे रसल्यावर दाखवते गाईज. तर गाईज आमचं म्हणजे निम्म आता झालं. आता थोडंच म्हणजे संपतच आलेलं आहे. तर डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. आणि आम्ही थोडं म्हणजे आता रात्रीचे 11 वाजलेत बघा. आता मनीषानं आम्हाला इथं मदत केली. अजून उद्या तिच्या ऑफिसला सुद्धा डेकोरेशन आहे, जे की काहीतरी पर्सनल रिझन्स असल्यामुळे म्हणजे तिथं अलाउड नसते तिथलं दाखवायला, म्हणून मनीषा तिथला ब्लॉग बनवू शकत नाही. तर उद्या जाऊन तिला तिथलं पण डेकोरेशन करायचं. वरून तिचा घसा ते एवढं हे करायला, तरी सुद्धा तिने आम्हाला एवढं हेल्प केली. आणि आता ना ते झाले पूर्ण. आता मी तुम्हाला दाखवते थांबा. टाण टडान बघा किती छान वाटायला लागले. तुम्हाला लाईट बंद करून दाखवते आणि लाइटिंग सुद्धा लावायची. तर आता मी तुम्हाला दाखवते. टाण टडान गाईज हे बघू शकता तुम्ही की किती सुंदर दिसायलंय. अजून गणपती बाप्पा यायचे त्याच्या अगोदरच हे बघा हे एवढं जास्त सुंदर दिसायला लागलंय. अजून खाली कपडा येणार आहे, म्हणजे खाली थोडंसं मेसीज झालेलं आहे, पण खाली अजून कपडा येऊन खाली अजून एक टेबल येणार आहे. तर हे किती सुंदर दिसणार आहे तुम्ही बघू शकतो. म्हणजे हे गोलला ना हे जे मनीषानं आयडिया दिला हे विटाचं, हे त्याच्यानं ना ते लुकच येणार झाले आहे ना. कसं वाटायलंय ग. खूप जास्त सुंदर आणि मस्त दिसायला लागले. तुम्हाला कसं वाटायला ते नक्की तुम्ही मला सांगा. बघू शकतो आम्ही इथं आता टेबल ठेवत आहे टिपोई. तर हा असा काहीतरी लुक दिसणार आहे. बघा कसा दिसत आहे. आणि आता आपण बघूया लाइटिंग सोबत कसा वाटत आहे.
आता तुम्हाला जरा कळल की हे कसं वाटायला लागलंय. बघा तुम्ही, ही आहे आमची मेहनत. बघ कसं वाटायला. तर गाईज आता मी तुम्हाला सुरुवातीपासून दाखवत आहे की हे बघा, हे टेबल पासून हे बघा, हे असं काहीतरी लुक दिसत आहे. आणि एवढं सुंदर, आणि म्हणजे हे न करता करता नंतर आम्ही अचानक असं म्हणलं की एकदा लावून तरी बघावं, म्हणून असा काय आम्ही पूर्ण व्हिडिओ, आणि आम्हाला सारखं सारखं कॅमेरा कुठं लावावं काय नाही म्हणून आम्ही जास्त काही पूर्ण व्हिडिओ बनवला नाही. पण फायनल लुक डेकोरेशनचं असं आहे. तर आम्हाला तर खूप जास्त आवडलं. तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की सांगा. मला वाटलं होतं की पार्ट 2 बनेल, पण काहीच मला नाही वाटत की पार्ट 2 बनेल. आता उद्या तर मी ह्याची काहीच आवरावर नाही, आता फक्त पूजेचं सामान वगैरे येणार आहे, तर ते मी गणपती बाप्पा आल्यावरच दाखवल. तर आमचं अशा प्रकारे माझ्या मते तरी डन झालेलं आहे. उद्या वाटलंच तर पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला दाखवेल काहीतरी छान रांगोळी काढली तर फरशी आणून, आणि म्हणजे उद्या घाई होईल परवा दिवशी तर मी अगोदरच रांगोळी काढाल. तर बघा म्हणजे कसं वाटायला लागलंय, मला तर खूप छान वाटायला लागलंय. तर गाईज हेच होतं आमचं गणपती बाप्पाचं डेकोरेशनची तयारी. आणि म्हणजे आम्हाला पहिल्यांदा असं वाटत होतं की आता उद्याच करावं, नेट आणावं, राहू द्यावं, आता कसं होतंय की काय नाही की असं वाटलं. मग मनीषानं म्हणली काकूची एकदा ही ओढणी तर ट्राय करून बघू, बघूत तर लावून म्हणली. तिने म्हणली फक्त अडकून बघूया. मग अडकून बघून लावलं. मग म्हणलं की फुलं मोकळं करून फुलं बघूया. आता ती काढायची तर एकदा फक्त मोरपीस लावून बघूत. मग असं करत 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 आम्हाला कळालंच नाही की आम्ही पूर्ण कसं केलं. आम्ही विटाची स्टोरी अजून पण तुम्हाला सांगणार नाही. आम्ही विटा कशी कशी आणून काय काय अरेंजमेंट केलेली आहे ते फक्त देवात आणि आमच्यात राहणार आहे. आणि फायनली आमचा लुक एवढा जास्त सुंदर निघालेला आहे. बिग बिग थँक्यू आहे मनीषासाठी, कारण की तिने आम्हाला खूप जास्त हेल्प करून एवढं जास्त सुंदर वाटायला लागलंय. तर हा सेम ब्लॉग तुम्हाला मनीषाच्या पण चॅनलवर बघायला भेटणार आहे. तर तुम्ही नक्की जावा. जसं मला प्रेम दाखवलेलं आहे तसंच तुम्ही तिला सुद्धा प्रेम दाखवा आणि तिला सुद्धा सबस्क्राईब करा गाईज, असं करू नका. आणि नक्की जाऊन तिच्या एकदा चॅनलला व्हिजिट करा. तिचे पण काही ब्लॉग असे आहेत की तुम्हाला खूप जास्त आवडणार आहेत. महादेवाचे जर तुम्ही बघता असाल तर तिथं असे काही काही स्पेशल मंदिराचे ते व्हिडिओ आहेत, तर ते तुम्ही जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला जास्त आवडतील. आणि थोडंसं मनीषाचा आवाज बसलाय तर आपण मनीषाला थोडंसं बोलू देऊया. कसं वाटते ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही हे डेकोरेशन घरच्या घरीच बनवलेलं आहे. तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. उद्या आम्ही रांगोळी वगैरे काढू, तर मी तुम्हाला दाखवते. मला वाटलं होतं पार्ट 2 होतील, तर तसं काहीच झालेलं नाहीये. तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. मनीषा तू